निष्पाप बबनभाऊ गीते यांना तुम्ही असंच अडकवलं, राजभाऊ फड यांना पण तुम्ही असंच अडकवण्याचा प्रयत्न होता. हाके हा बीड जिल्हा येऊन नासवतोय. काल मी मीडियावर रमेश गुलेवर आरोप केले, रमेश गुलेने आज असं स्पष्टीकरण दिले, बाळासाहेब पात्रकरांनी आरोप केलेत त्याच्यावर मला स्पष्टीकरण द्यायचं नाही, ही खोटी माहिती माझी बदनामी करतात. मी बदनामी करतोय तर हे काय आहे? अरे तू नुसता चोरच नाही, दरोडेखोर आहे, खंडणीखोर आहे, बलात्कार आहे. तू खाली मान घालून बोलतो याच्यातच कळलं की तुझी वर मान करून बोलण्याची हिंमत नाही, कारण तू खराच गुन्हेगार आहे, चोर आहे. अरे केज मध्ये 4 दिवस स्वर्गवासी विलास गुले यांचं प्रेत ठेवलं, त्याची विटंबना केली. केज मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात म्हणजे न करून घेता आंदोलन केलं, जमावबंदी केली, अँब्युलन्सवर दगडफेक केली, त्याच्यावर दलाल लक्ष्मण हाकेने तुझ्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हाके हा बीड जिल्हा येऊन नासवतोय, खरा मास्टरमाइंड कोण आहे हे बघायलाच पाहिजे. आणि रमेश गुलेने किती बी जरी बनाव केला, किती ओढून जरी सांगितलं तरी तुझ्यावर एनपीडी अंतर्गत गुन्हा दाखल होणारच आहे. आणि टाकीवर चढून नाही, कुठे चढून जरी आंदोलन केलं तर काय फरक पडत नाही. जे खरं आहे ते जगासमोर माहिती. पोलीस प्रशासन पहिल्यासारखं राहिलं नाही. पहिले काय होतं, तुमच्या नेत्याने सांगायचे तसे गुन्हे दाखल व्हायचे, आता तसं होणार नाही. निष्पाप बबनभाऊ गीते यांना तुम्ही असंच अडकवलं, राजभाऊ फड यांना पण तुम्ही असंच अडकवण्याचा प्रयत्न होता, पण तुमचे ते दिवस गेले. आता परत ते दिवस येणार नाहीत.